गुढीपाडवानिमित्त महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होताना पाहायला मिळत आहे। तर आज देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा शिवतीर्थावरती मेळावा आहे आणि या शिवतीर्थानिमित्त ठाणे जिल्ह्यासह इतर देखील लोक आज शिवतीर्थावरती जाणार, त्यासाठी जय्यत तयारी ठाण्यातनं देखील केली जात आहे। ठाणे जिल्हा पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव असतील, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र या ठिकाणी देखील आपल्या समोर उपस्थित आहेत, मोरे देखील आहेत। काय सांगाल, एकंदरीत मोठा मेळावा आहे, राजगर्जना आज कशा प्रकारे ऐकायला मिळणार आहे? पुन्हा एकदा राज ठाकरे शिवतीर्थावरती कानमंत्र देणार आहेत। मला असं वाटतं की जसे तुम्ही सगळे उत्सुक आहात, महाराष्ट्र उत्सुक आहे, तसे आम्ही पण उत्सुक आहे की सन्माननीय राजसाहेब महाराष्ट्राला काय विचार देतात, काय आदेश देतात। आणि एक खात्रीने सांगतो साहेब, जो आदेश देतील तो आमच्या ठाण्यात पाळला जाईल, याच्या आधीही पाळला गेला होता। तुम्ही जर मागच्या साहेबांच्या 2-3 सभा पाहाल तर एका सभेमध्ये भोंग्यांचं आंदोलन आणि दुसऱ्या सभेमध्ये मदारीचा विषय दादरच्या या प्रचंड गाजल्या आणि त्याच्यावर हिंदूंना न्याय मिळाला। आज औरंगजेबाच्या कबरीचं काय होतं याच्यावर आम्हाला उत्सुकता आहे। महाराष्ट्रात चालू असलेल्या घडामोडींवर काय होतं याच्यावर राजसाहेब काय बोलतात का, ही आमच्यात उत्सुकता आहे। सो साहेब नवीन काय घेऊन येत आहेत आणि महाराष्ट्राला काय प्रबोधन करतात हे आम्हाला आज पाहायचं आहे। नक्कीच पाहायला गेलं तर हिंदू जननायक म्हणून ज्याला पाहिलं जातं, राज ठाकरेंचे अनेक ठिकाणी बॅनर लागले आहेत। कुठेतरी हिंदुत्ववादी म्हणून जास्तीत जास्त कौल बघितलं ठाकरेगड असेल, राज ठाकरे असे 2 ठाकरेंवरती आता समजलं जातं। बघा, आमच्या रक्तात हिंदू आहे, तुम्ही आम्हाला हिंदू बोलून होणार नाही। आमच्या रक्तातच प्रत्येकाचे हिंदुत्व आहे, त्यांच्या घरात तर त्यांचा बाळकडूच हिंदुत्वाचं मिळालेलं आहे। त्यामुळे हिंदुत्व ही आमची जान आहे आणि जिथे जिथे हिंदूंवर अन्याय होतील तिथे राजसाहेब बोलणारच आणि प्रखर भूमिका मांडणार। फक्त ते मांडताना त्यांचा एक ठोकताळा असतो, ते खरंला खरं म्हणणारा माणूस आहे तो। गंगेत पाणी खराब आहे तर खराब आहे, आणि त्याच्यानंतर ह्याच्यानंतर काही सो कॉल्ड हिंदू, स्वतःला जे हिंदू समजतात ते सोडून बाकीच्या जे बुद्धिजीवी वर्ग आहे या महाराष्ट्रातला, त्यांनी म्हटलं बरोबर म्हणतात, राज ठाकरे कुठे चुकीचं म्हणतात। गंगेचं पाणी खराब आहे, गंगा आमची माता आहे का, तर हो आमची माता आहे, पण माता असताना जर मातेचंच पाणी खराब असेल तर बोलायचं नाही का त्याच्यावर? कोणीतरी महाराष्ट्रात पाहिजे ना की कणखर बोलणारा नेता, आणि ते जे काय ते खरं बोलले। पण आमचं हिंदुत्व हे प्रखर आहे, आमच्या सगळ्यांच्या रक्तात हिंदुत्व आहे आणि जिथे अन्याय दिसेल तिथे आम्ही लात मारूच। शेतकऱ्यांचा प्रश्न होता, इलेक्शनच्या वेळेस शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार अशा अनेक गोष्टी होत्या, 2100 रुपये लाडकी बहिणीला दिले जाणार होते। मात्र या संदर्भात राज ठाकरे म्हणाले होते की लाडकी बहिणीला जे देतात पैसे कुठेतरी कमजोर करण्यात येत आहे, त्यामुळे आता त्या गोष्टी आता होणार नाही, मात्र कर्जमाफी देखील होणार आहे असं देखील समोर आलं। आज तुम्हाला सांगतो, आज महाराष्ट्र ज्या पद्धतीने या लोकांनी कमजोर केलेला आहे सगळे पैसे वाटून, माझं मत आहे लाडक्या बहिणींना, याच्या आधी आम्ही खूप वेळा लाडक्या बहिणींना पैसे देऊ नका, त्यांना काम द्या, त्यांना स्वबळावर उभे राहू द्या, त्यांना कर्ज द्या, कर्जातनं त्यांना तुझ्या 1,500ने तिचं घर नाही चालणार, ठीक आहे, त्यांना सक्षम करा, त्यांना 1,500चे महिना 15,000 रुपये कसे मिळतील याच्याकडे महाराष्ट्र सरकारने लक्ष दिलं पाहिजे। हातबळ दुर्बळ काय करताय त्या लोकांना 1500 रुपये देऊन? सो आमची विनंती आहे की तुम्ही मराठी माणसाला, महिलांना 1500 रुपये देऊन लाडकी बहीण योजना आणणार आहात का? तुम्ही शेतकऱ्यांना लाडका शेतकरी आणणार का? आम्ही लाडका मराठी माणूस आणणार, आणि जिथे जिथे मराठी माणसावर अन्याय होणार तिथे आम्ही लात मारणार म्हणजे मारणार। हा महाराष्ट्र, ही मुंबई मराठी माणसाची आहे, आणि जर तुम्ही जर मराठी माणसाला जर हात लावायचा प्रयत्न केलात तर तुमची गाठ राज ठाकरेंशी आहे, आणि राज ठाकरेंचा महाराष्ट्र सैनिक तुम्हाला सोडणार नाही। नक्कीच गेल्या काही दिवसापासून गुजराती असेल, परप्रांतीय असेल, मराठी माणसाचे वाद ठाण्यात असेल, डोंबिवली असेल, कल्याण असेल अशा ठिकाणी मिळाले। मात्र मनसे अनेक वेळा यामध्ये उडी मारते, अनेक वेळेस केसेस घेतात। मनसे उडी नाही मारत, मनसे उडी मारून त्याचा सोक्षमोक्ष लावते। जिथे जिथे या घटना घडल्यात तिथे तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनी यांना जशास तसे उत्तर दिलेलं आहे, आणि मनसे आहे, राज ठाकरे आहेत म्हणूनच यांची हिंमत होत नाही आहे, नाही तर या लोकांनी आपल्याला मुंबईमध्ये जगणं मुश्किल केलं असतं। ही सर्व कृपा राज ठाकरेंची आहे, राजसाहेबांमुळे हे सगळे थंड आहेत, आणि जर तुम्हाला यांना थंडच ठेवायचं असेल तर तुम्हाला या महाराष्ट्राला राजसाहेब ठाकरे यांची गरज आहे। निवडणुका जवळ येत आहेत, त्यामुळे पाहायला गेलं तर लोकसभेला तुम्ही भाजपला, मोदींना लोकसभेमध्ये मदत केली होती, एकही कॅन्डिडेट दिला नव्हता, नंतर विधानसभेला स्वतंत्र लढलेत। मात्र आता जी सभा जी आहे, जो मेळावा आहे, तो भाजप मित्रपक्षाचा मेळावा असं संजय राऊत म्हणतात। काय वाटतं, पुन्हा एकदा तुमच्यावरती ठपका तोच ठेवला जातोय? राज ठाकरे, आमचे राजसाहेब ठाकरे हे मैत्रीतल्या दुनियातला राजा माणूस आहे, त्याचा सगळ्या पक्षांमध्ये मित्र आहे, पण ज्या वेळेला ते शिवतीर्थाच्या व्यासपीठावर येतात ना, त्यावेळेला ते कोणाचे मित्र नसतात, कोणाचे शत्रू नसतात, ते फक्त महाराष्ट्र धर्मप्रेमी असतात, आणि जे महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं असतं तेच ते व्यासपीठावरनं म्हणतात। एक अनबोळांना काय माहिती,
याला सकाळी उठून भोंग्यावर बोलण्याशिवाय दुसरं काही काम नाही आहे. तुम्ही आज राजसाहेबांचं भाषण ऐका. हा महाराष्ट्राच्या उपयोगाचा असेल, महाराष्ट्राला प्रबोधन करणारा असेल, हिंदुत्वाला जिवंत ठेवणारा असेल. अजून देखील प्रशासनाकडे आहे कारभार, अजून लोकप्रतिनिधी झाले नाही आहे. वसई मीरा रोड असेल, ठाणे असेल, मुंबई असेल, नवी मुंबई अशा महापालिका अजून देखील याच्यावर राजसाहेब आज सविस्तर बोलतील. मला अपेक्षा आहे की राजसाहेब ह्याच्यावर बोलतील, औरंगजेबाच्या कबरीवर बोलतील, नागपूरला झालेल्या दंगलीवर बोलतील. मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत आपण सगळे थांबा, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. त्यातच कुणाल कामरा असेल, सोलापूरकर असेल आणि कोरटकर असेल, अशांवर देखील महाराष्ट्राचे हे प्रश्न नाही आहेत. कामरा, कोरटकर हे महाराष्ट्रामध्ये तेच मांडले. तुम्हाला पुन्हा सांगतो, महाराष्ट्राचे हे प्रश्न नाही आहेत. महाराष्ट्रात तरुणांना काय रोजगार दिला त्याच्याबद्दल त्या अधिवेशनात बोला. तरुणांना व्यवसायाच्या किती संध्या उपलब्ध करून देणार आहात त्या बोला. आलेल्या कंपन्या महाराष्ट्राच्या बाहेर का जातात त्याच्याबद्दल बोला. कोरटकर, कामरा हे महाराष्ट्राचे विषय नाहीत. समजून घ्या. तुम्हाला भ्रमित केलं जातं, तुम्हाला मूळ मुद्द्यांपासून लांब केलं जातं. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती वाईट आहे. मोफत कर्ज देऊन देऊन आपली परिस्थिती खराब झालेली आहे. लाडक्या बहिणींना 1,500ची गरज नाही, ती 15,000 रुपये कमवेल अशा पद्धतीने तिला सक्षम करा. ही महाराष्ट्राची गरज आहे. महाराष्ट्राला चुकीच्या दिशेने घेऊन चालल्याचं काम हे सरकार करतंय. आम्हाला चुकीच्या भ्रमित गोष्टींकडे भ्रमवलं जातंय. मुख्य मुद्दे राहिले बाजूला. सो आज सन्माननीय राजसाहेब मुख्य मुद्द्यांकडे लक्ष केंद्रित करतील एवढं नक्की. रवींद्रजी, किती कशा प्रकारची तयारी ठाण्यात झालेली आहे? किती गाड्या या ठिकाणी ठाण्यातनं आपल्या मुंबईकडे रवाना होणार? कशा प्रकारचं तुमचं आव्हान असतं? 100च्या वरती बसेस आहेत. त्याप्रमाणे जवळजवळ 550 हे आहेत, 4 व्हीलर्स आहेत. जिल्ह्यातून बोलत तर ती संख्या हजाराच्या वरती आहे. जे सन्माननीय आम्ही अविनाश जाधव साहेबांच्या नेतृत्वाखाली तिकडे चाललो आहे आणि सगळं उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि उत्साहाचं वातावरण आहे. आणि आज आम्ही संध्याकाळी वाजत गाजत शिवतीर्थावर जाणार. आता शिवतीर्थावरती जाणार आहे असं देखील आता मनसैनिकाचं म्हणणं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आता निवडणुका असेल महानगरपालिकेच्या, त्यामध्ये राज ठाकरे यांचा कानमंत्र कशा प्रकारे असेल, काय काय विषय घेऊन या शिवतीर्थावरती राज ठाकरे काय बोलणार, काय संबोधन करणार, ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कॅमेरामॅन योगेश गणेशपुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.